पंढरपुरात एका रिक्षातून अवैधरित्या गोमांस विक्रीसाठी निघाले होते. हेच गोमांस पंढरपुरातील गोरक्षक तरुणांनी एकत्रित येऊन पोलिसांच्या मदतीने पकडले. तब्बल 120 किलो गोमांस एकादशीच्या पूर्वीच पंढरपुरात आढळून आल्याने वारकरी संप्रदायासह गोरक्षकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पंढरपूर पोलिसात संबंधित अवैध रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वारकरी संप्रदायाने थेट आंदोलनाचा इशारा आता गोरक्षणासंदर्भात दिला आहे. रामकृष्ण हरी. गावो विश्वस्य मातरम असं वारकरी संप्रदायाचंच नव्हे तर सकल मानवजातीचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्यातच महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. आणि अशा स्वरूपात गोमातेची पूजा सर्वत्र होत असताना मात्र तीर्थक्षेत्र म्हणलं जाणारं पंढरपूर आणि त्या पंढरपुरातल्या पांडुरंगापासून 2 किलोमीटर अंतरावर अवैध असा एक कत्तलखाना आहे. आणि त्या कत्तलखान्यामध्ये गोमांस विक्रीला दररोज येत आहे. परवाच आमच्या गोरक्षकांनी 120 किलो गोमांस हे त्या वारीच्या आधी पोलिसांच्या निदर्शनास आणून त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. अशा पद्धतीनं पंढरपुरासारख्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा गोमातेचा जर अपमान होत असेल तर तो खेदजनक तर निश्चितच आहे. परंतु हिंदुत्ववादी सरकार किंवा आमच्या वारकरी संप्रदायाच्या भावना जपणारं सरकार असं आम्ही म्हणत असताना देखील अशी जर वेळ वारकरी संप्रदायावर येत असेल तर नक्कीच ह्याबद्दल वारकरी संप्रदाय पुन्हा एकदा विचार करेल आणि ह्या गोरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. अशी वेळ आमच्यावर सरकारने शासनाने आणू नये. त्वरित ह्या सगळ्या गोष्टींवर कायदेशीर कडक कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा वारकरी संप्रदायाला एक वेगळं पाऊल उचलावं लागेल आणि ह्या गोरक्षणासाठी रस्त्यावर यावं लागेल. हे मी जाहीर आव्हान करतोय. ही आमची कळकळीची विनंती आहे. म्हणून आम्ही अतिशय नम्रतेनं ह्या शासनाला विनंती करतोय. आणि जर नाही ऐकलं तर नाठाळाचे माते हनुकाठी हे आमचं ब्रीदवाक्य आहे. हे ह्या सर्वांनी विसरून चालणार नाही. त्यामुळं गोमातेचं रक्षण, संरक्षण आणि संवर्धन करणं हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही लवकरच एक उपक्रम हाती घेणार आहोत. आणि त्या माध्यमातून शासनाला आम्ही विनंती करू इच्छितो की ताबडतोब पंढरपूर तीर्थक्षेत्रापासून ह्या सगळ्याची मुक्तता करावी. रामकृष्ण. जय श्रीराम. मी गोरक्षक अवधूत घाटे. पंढरपूरसारख्या पावन नगरीमध्ये गोमांसाची विक्री होत आहे. दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 8:15 वाजता मोहोळ शहरातून गोमांस विक्रीसाठी पंढरपूरमध्ये आणण्यात आले होते. या कारवाईमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजवर साहेब यांचं विशेष सहकार्य लाभलेले आहे. आणि इथून पुढे पंढरपुरात चालणारे कत्तलखान्यावर मुजवर साहेबांनी व पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आमच्या गोरक्षकांकडनं विनंती आहे.